Welcome to Kalpak's channel and subscribe. हॅलो गाईज मित्रांनो, आज डे 3 आहे गोवामध्ये आणि पाऊस नाही आहे, उजळलं आहे बऱ्यापैकी. काल दुपारनंतर खूप जास्त पाऊस झाला, त्यामुळं ब्लॉग क्लोज करायला लागला मला, कारण पावसात गाडी चालवता येत नव्हती. बाईक होते आमच्याकडे आणि बाईक चालवता म्हटलं ब्लॉगिंग नको करायला, धडपडलो वगैरे तर डबल कमायचं. सो आत्ता आम्ही आहोत रूममध्ये आणि आम्ही आता निघालो आहे चापोरा फोर्ट, पॅरा रोड वगैरे बाकीच्या गोष्टी करायला नॉर्थमध्ये, आणि तिथे गेल्यानंतर मी नक्कीच ब्लॉग कंटिन्यू करेन. सो गाईज स्टे ट्यून, कुठेही जाऊ नका. Chillin' at the cookout, grab a plate. Got ribs, got wings, I just can't wait. Talk smack with the homies, laugh till we cry. हॅलो, थोडं पुढे गेलं. अशा प्रकारे पाऊस सुरू झालाय. पहिला स्पॉट पण नाही झाला. आता या काय पाऊस करायचं, लवकर निघत नाही. आता या पावसाला काहीतरी उत्तर आमच्या कृतिका मॅडम देतो. ते 10:30 पर्यंत आवरत. So start. Let me hear ya. So real, so true. This laid back life's just what we do. Full moon shining, streets come Oh, alive. this is the old collection. Hey, Gani bro. Bump and let the good times roll. Funk so strong it's seeping in your soul. हा आहे कोकोनट ट्री रोड. कारण या रोडला कोकोनटचे ट्रीज आणि सगळेजण कोकोनट ट्री रोडला फेमस कोकोनटच पितात ते. अरे यार इथं काय खाणार? अरे इथं काय खाणार? वर्रा पाव नको. हे आमचा ग्रुप, हा नितीन, त्या पाठीमागे शीतल, हा गणेश, कृतिका आणि हा आमचा एकदम गोंडस मित्र कल्पक आणि हा बंटी. पोचलो आम्ही पॅरा रोडला आणि बघू शकतो पाऊस चालू आहे. पाऊस पूर्णपणे पावसाचं वेदर आहे. जोरदार पाऊस सुरू झाला आहे. वाटलेलं इथं गर्दी असेल, पण पावसामुळे इथे सगळे बाकीचे गायब झाले. त्यामुळे आता फोटो काढायला चांगला चान्स आहे पावसात काढायला. या काही स्नॅप्स दाखवतो तुम्हाला. Candy paint gleaming, yeah we thrive. Ooh yeah, boombox bumping, let the good times roll. अशा प्रकारे आमचं फोटोशूट सुरू झालेला आहे पॅरा रोडला. आमचा फोटोग्राफर एक मिनट. इस तरह हमारा फोटोशूट हो चुका है गाइस. अरे बस Ready? और ये गब्बस वाला ये प्राणी. नुसतं स्वतःचे फोटो काढले त्यानं म्हणते छोट. तुझे झाले का? मला काढलाच नाही कोणी माझा फोटो. काढते मी. हा. तर बघ ती काढतीये ना. आता भूक लागले, काहीतरी खायला घाला. ए साईड लो. तर आता आम्ही निघालो आहे पॅरा रोडच्या इथून. आम्ही चाललो आहे चापोरा फोर्टला, कारण आता इथे पाऊस थांबला आहे. तर म्हटलं की चापोरा फोर्ट होऊन जाईल लवकर. पावसाचं काही सांगता येत नाही, पावसाचं वेदर अजूनसुद्धा आहे. सो पाऊस यायच्या आधी आम्हाला अजून एक स्पॉट तरी गेला पाहिजे असा प्लॅन आहे. लेट्स सी, तिथले दाखवतो तुम्हाला पुढचा ब्लॉग. ठीक आहे, ट्यून राहा. आहे पण एवढी भूक लागली आहे, पण काय आमचा जो कॅप्टन आहे कल्पक द ब्लॉगर नुसता ब्लॉग काढतोय, पण खायचं काय नाव घेत नाही. पाऊस पडतोय इथं, काय होत नाही फिरणं. तुला नाश्ता. अरे कल्पक, आधी पोटोबा मग विठोबा. चला मग फोटो बघूया. चला. येस, थँक्यू चलो. ब्रो. अरे तू बस रे. Enjoy ya. Yeah. The sun's sinking low. Ooh yeah. Hitting up the boulevard, see the palm trees glow.
Maserati drop top, got the rims on shine. हा आमचा ब्लॉगर आहे. तर तो 3 वेळेस गोव्याला आला पण एकदा पण त्याला लोकेशन आठवत नाहीये. त्याची मेमरी म्हणजे गजनी पिक्चर मधला आमिर खान. गणेशला खूप भूक लागलेली आहे. गणेश असं कोमेजून पडलाय, जसं झाडाची फुलं खाली पडतात तसं. फायनली आम्ही एक रेस्टॉरंट बघितलं आहे, केगा फूड व्हेज कॅफे. तर तिथं आम्ही आलेलो आहे आणि तिथं आम्ही भरपूर दिसते आम्हाला. वडापाव आहे, इडली आहे, सांबार आहे, तर समोसे आहे, सो आता पेटपूजा करायची होती. उशीर झाला आहे खूपच, वाजले 11:30. पेटपूजा करायची होती. सो आम्हाला इथे पॅर रोडच्या इथे काही मिळत नव्हतं नाश्ता करायसाठी. हे एक मिळालं आहे कॅफे. इथे आता फक्त पुरी भाजी आणि पोहेच अवेलेबल आहे. ह्यांच्याकडं काही ऑप्शन नाही आहे, तेवढंच खाऊ शकतो ते. सो आत्ता पोहे खाणार आहेत सगळीजण. पोहे खाल्ल्यानंतर आम्ही चपोरा फोर्टला जाऊ. पुढचा ब्लॉग कंटिन्यू तिथे करू. ठीक आहे. फायनली आमचा नाश्ता झाला पण मी नाही केला त्यामध्ये, कारण मला खायचे होते फिश आणि सगळ्यांनी मला फोर्स केला की नाश्ता कर, पण मी फिश खाण्यासाठी पोटात जागाची. एकदाची हॉटेलला गेलो की नुसता फिश खाणार. हॅलो, राकेश भाऊ मध्ये येतात, आधी मध्ये राकेश भाऊ म्हटलं मध्ये मध्ये येतात. हे आपण बरोबर चाललोय ना. सो आता आम्ही चाललोय नाश्ता करून चपोरा फोर्टला. ठीक आहे. उशीर झाला आम्हाला नाश्ता करायला. काकू म्हटलं जुने पोहे देणार नाहीत, गार होते, नवीनच बनवून देणार, त्यामुळे उशीर झाला. भेटूया चपोरा फोर्टला. हे कुठे? लेफ्ट राईट? सरळच आहे. त्या चुकत्या लोकांमुळं खूप ट्रॅफिकचा सामना करावा लागतो आम्हाला. आम्ही पोचलोय चापोरा फोर्टला. तशी वरती जायला सुरुवात केली आहे. ट्रॅफिक खूप आहे वीकेंड असल्यामुळे. हे काय? हे बीच आहे का? जिथे तू असं उंच गेला ना गोप्रो, त्याच्याऐवजी सरळ गेला असतो तो अंजना बीच. ते तर नंतर दाखवतो तुम्हाला. आमच्या समोर आहे खूप मोठं बीच. गाडीवर आलं की चालतंय काय? सोने का बाद ऐसा ऐसा फोटो खींचता है. अंजुना से आगे है, अंजुना से आगे है. पॅर रोडची इन्फॉर्मेशन देतात काकू. पारा रोड. तर आले सगळेजण. पहिला छोटा ट्रेक झालाय गोव्याला येऊन. चर्चला कधी जायचं? हा, चर्च. कुठलं चर्च? चर्चवाला दिवस गेला.
अशा प्रकारे आम्ही पोहोचलोय चापोराला. काय काम होतं काय कळतं त्या गाण्यातलं तिने ते इंग्लिश अरे तो येतो. अरे काय काय करू एवढं पळत आलं काय पळत आलं. Sol y arena, oh so bright. Baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel the heat bajo el sky. Baila, baila, sin parar. Shake your body, shine like stars. Baila, baila, en el mar. Keep it going, no queda igual. धपाटी व्हेज थाली मंडे. लाल काय सो गाईज आता जेवण झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे वॅगेटॉर बीचला. आधी पेटपूजा चाललेलं सगळ्यांचं. सो आधी पेटपूजा केली आहे, आता आम्ही चाललो वॅगेटॉरला. चलो. बीचची साईड पण घेणार आहे. जागा बघ ना भाई माझ्यासाठी पटकन. स्टार्ट केलंय. हॅलो कोणतं बीच वॅगेटॉर. सो आम्ही फायनली जेवून आलो आता बीचवर आणि पुढं आम्हाला फॉरेनर काका दिसतात व्हेरी टॉल. हा पुढं आमचा गणेश त्याने आत्ताच नवीन टी शर्ट घेतलेला आहे. सॉरी शर्ट. तर तो आता पूर्ण रशियन लोकांना वेळ करून टाकला. ते काका ट्यूबवरची ॲड करतात. हे काका आहे तर टुबर्गवाले हे आहेत कामत काकांचे चुलत भाऊ. कामत काका फक्त पुणेकरांनाच माहिती आहे. Hey uncle, what are you doing here? हे आमचा ब्लॉगर कल्पक रेवाळे. हसी ना जरा. आणि आम्ही रेडी होतोय सगळे बीचवर जाण्यासाठी केस इंचरून. सगळीकडे सेम. सर अरे ते तिकडून पण तिकडे जात आहेत. हे कृतिका आमची चिडलेली आहे रस्त्यावर. हो आहे कल्पकचा ब्रुनोची मावशी. वाव इट्स व्हेरी ब्युटिफुल. चालू आहे आणि पुढं आहे आता एका मंदिर लागतंय आम्हाला बीचवर. आणि हे ए पडशील ना ए वेड्या. एक सुंदर बीच आहे इथं. आपली भाषा आहे का वाचता पण येईल. नाही ते कचरे येतील असे करून.
अरे बापरे, सुंदर निसर्ग आहे इकडं असं बघू शकता तुम्ही. वाव, क्लीन आहे बीच. हा कळलं. अरे किती क्लीन आहे बीच. हँड वर्क करायला लागेल. तर बाकी बीचवर बघू शकता आपण खूप सारा कचरा फेकलेला असतो, प्लास्टिक असतं, पूर्ण प्रदूषण केलेलं असतं लोकांनी. पण इथं एकदम क्लीन ठेवलेलं आहे आणि तीच लोकांची सवय आहे ती गोव्याची संस्कृती जपून घेतो. बस एवढं नाही. बस लय बोललास. धन्यवाद 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 धन्यवाद. तुझा एक इनपुट दिल्याबद्दल. बट हा काही बीच आहेत गोव्याचे जे खूपच जास्त क्लीन आहेत आणि काही आहेत ते क्राऊडेड आणि क्लीन पण नाही आहे. कलंगूट तर खूप जास्त क्राऊडेड आहे. हॅलो मित्रांनो, सो आता संध्याकाळ झालेली आहे आणि वॅगेटॉर बीचवरून आता आम्ही निघतो आहे सगळेजण. भेटूया नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा डे 3 आहे गोवामध्ये आणि तो अशा प्रकारे संपत आलेला आहे. संध्याकाळचे अराऊंड 5:30-6 वाजलेले. आम्हाला अजून कलंगूटला जायचं आहे आमच्या रूमवर. सो जरा लवकर निघालो आहे. तुम्हाला एक लास्ट व्ह्यू दाखवतो. एन्जॉय करा गाईज. सी यू सून.